प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधूंनो, सन्माननीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेबांनी या ठिकाणी आमच्या कंत्राटी कामगारांना विशेष भत्ता आणि नागरी सेवा संचालन विशेष भत्ता लागू करून विद्यमान विशेष भत्त्यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी आणलेला आहे। खऱ्या अर्थानं हा ठराव सन्माननीय आयुक्त साहेबांनी आणला असता तर शिवराम पाटील साहेब म्हटल्याप्रमाणे याला वेटेज आलं असतं, कारण हा आमच्या मते, तुमच्या नव्हे तर आमच्या मते हा अशासकीय ठराव आहे। या ठिकाणी या कामगारांची बोलवण आपण करतोय। तुम्हाला आनंद होतोय यांना 7,000 वाढून देण्यात, आम्हाला आनंद होईल यांना कायम करण्यात, कारण कायम केलं तर यांना 7वं वेतन लागू होईल। हे भाड्याच्या घरात राहतात, हे कर्ज काढून स्वतःच्या घरात जाऊ शकतात। त्यांचं 31 वर्षाचं स्वप्न साकारण्याकरता हे ते कायम झालेच पाहिजे। जसं शिवराम पाटील साहेब बोलले त्यांची वय 54 वर्ष पूर्ण झालेत, मी तर बोलतो सेवानिवृत्ती होऊन माणसं निघून सुद्धा गेलेत, काहींचं निधन सुद्धा झालंय। आपण त्याच्यावर किती अन्याय करायचा। ते इथून चालत जात आहेत मंत्रालयापर्यंत, ते उपोषणाला बसतायत आझाद मैदानाला, तेव्हा तुम्हाला भेटण्याची इच्छा नाही झाली, त्यांच्या भावना तुम्हाला जाणून घ्यायची गरज नाही वाटली का आणि कशासाठी ही बोलवण या ठिकाणी करताय। 7,000 वाढून दिले म्हणजे त्यांचं घराचं घर पण चालेल असं नाहीये। आज ते आर्थिक विवंचनेत आहेत, त्यांच्या घरामध्ये डोकावून पहा, त्यांची वस्तुस्थिती पहा। त्यांना ESIC मधून सुद्धा आपण 300 रुपये वाढ दिल्यामुळे ते बाहेर आले बिचारे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते मुकलेत आणि आता 7,000 वाढले तर आणखीच मुकलेत। विमा पॉलिसी नाहीये आपण त्यांना देत आहे। आपण म्हणजे आपल्याच घटकातल्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना 5 लाखाचा विमा देतोय ठोक मानधनांच्या, आणि आमच्या कंत्राटी कामगारांना जे सफाई करतात, दुर्गंधीमध्ये काम करतात, आपल्या आयुष्याशी खेळतात, पण इथली सुंदरता वाढावी, तिथली स्वच्छता कायम राहावी, आणि याकरता या पुरस्काराला या शहराला सातत्याने मिळतायत नव्हे ते मिळवून देत आहेत। त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आपण न्याय देऊ शकत नाही। सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। कुठला शहर, कुठलं राज्य या ठिकाणी आम्ही आदर्श घेण्याचा मुळीच गरज नाही। आम्ही आमचा आदर्श या ठिकाणी, आमचा पायंडा या ठिकाणी पाडला पाहिजे, आमचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे, आमचा बोध इतरांनी घेतला पाहिजे। या सभागृहातून अशा प्रकारचा न्याय इथल्या कर्मचाऱ्यांना, इथल्या सदस्यांनी, इथल्या महापौरांनी, इथल्या आयुक्तांनी तो मिळून दिलेला आहे असं या ठिकाणी आवर्जून म्हटलं गेलं पाहिजे। या ठिकाणी आपण तफावत देताय, 7,500 वाढून देताय, आपण आपली स्वतःची पाठ थोपटताय, कौतुक आपलंच आपण करून घेतोय, पण वस्तुस्थिती फार विदारक आहे। या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण सातत्यानं 31 वर्ष अन्यायच करत आलेलो आहे। त्याला न्याय द्यायचा असेल तर या ठिकाणी त्यांचे दुःख, वेदना, त्यांच्या कामाच्या स्वरूपात असलेल्या उणीवा या भरून निघणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला महापौर महोदय आपल्या माध्यमातून आयुक्तांना या ठिकाणी विनंती करायची आहे। हे सगळ्याच घटकामध्ये, विविध घटकामध्ये, म्हणजे सगळ्याच सफाई कामगाराला, महापालिका आरोग्य विभागाचा सफाई कर्मचारी आला, विद्युत जोडणीचा कामगार आला, या प्रत्येकाला समान काम समान वेतन या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात केला पाहिजे। परंतु कायम हा शब्द या ठिकाणी विसरता कामा नये, कायम हाच प्रश्न या ठिकाणी निघाला पाहिजे, आणि याकरता महापौर महोदय आपण या ठिकाणी या संदर्भातला पुढाकार या ठिकाणी घ्यावा, आणि कामाच्या संदर्भात काय उणीवा या कर्मचाऱ्यांच्या आहेत त्या खऱ्या अर्थानं पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे। कारण हे कर्मचारी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 3 वाजल्यापर्यंत हे या ठिकाणी आपल्या कामाच्या संदर्भातला योगदान या ठिकाणी देत असतात, त्यामुळे त्यांना सेफ्टी इक्विपमेंट सुद्धा देणं गरजेचं आहे। त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातला जो प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे तो सुद्धा या ठिकाणी दूर केला गेला पाहिजे, आणि त्यांच्या हजेरीचा शेड या ठिकाणी आपण देऊ शकत नाही, त्या ठिकाणी त्यांचा शेड सुद्धा उपलब्ध झाला पाहिजे। कामाच्या वेळेत ते ज्या वेळेला ते जेवणाच्या सुट्टीमध्ये हे ते एका झाडाखाली एका बेंचवर बसून त्याकडे जेवण करतात, त्यांना सुद्धा त्या सेफ्टी उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी हजेरी शेड सुद्धा त्यांना दिली पाहिजे। अशा अनेक आहेत। मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या घरातल्या म्हणजे घरातल्या माणसाला सुद्धा या ठिकाणी नोकरी दिली गेली पाहिजे, जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह कुठे 18,000 थांबलाय तो पूर्ण त्वरित अर्थ त्यांच्या घरातला त्याच्या दुःखद निधनांचा सुद्धा चालू राहिला पाहिजे। अशा बरेचशा बाबी आहेत या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतल्या, परंतु जोपर्यंत हे आपल्या स्वतःच्या घरात सुखानं आणि समाधानं राहायचे असतील की राहू शकतील,
तर त्यांना कायमच करावं लागेल आणि कायमच हा या ठिकाणचा प्रश्न आहे. 7,500 वाढून त्यांच्या तोंडाची बोळवण या ठिकाणी या सभागृहाच्या माध्यमातून त्यांची भावना भावना आपण या ठिकाणी खेळतोय. आपल्याला वाटतं ते आनंदी झालेत, परंतु ते दुःखी आहेत, कारण त्यांना कायम करण्याचा प्रस्ताव कधी येईल या विवंचनेत ते आहेत, या प्रतीक्षेत ते आहेत. आणि महापौर महोदय आपल्याला विनंती करेन की आपल्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण यांना कायम केलात तर आपलं नाव हे सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल. हे मी या ठिकाणी ठासून आणि निक्षूनपणे सांगेन, कारण तुमचं नाव वाढलं तर साहजिकच या सभागृहाचं काम करणाऱ्या आमच्या प्रत्येक 120 सदस्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी निश्चित स्वरूपात हे कर्मचारी घेतील. नाव घेण्यापेक्षा, नावाची उंची वाढवण्यापेक्षा त्यांना आपण न्याय या ठिकाणी द्यावा अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यामध्ये या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी संदर्भातल्या सुद्धा काही उणिवा काही ठिकाणी जाणवलेल्या आहेत. मॅडम, मी आपल्या माध्यमातून ऐकताना विनंती करेन की ज्या काही भविष्य निधी काही ठेकेदार भरत नाहीत, काही लोकांना त्याचा SMS येत नाही आणि पूर्तता करण्याकरता त्यांना त्यांच्या वेतन स्लिप सुद्धा दिल्या जात नाहीत. मग या छोट्या छोट्या बाबी आहेत, परंतु त्यांच्या गरजेच्या आहेत. त्यांना या ठिकाणी वंचित ठेवलं जाते. त्यांना काही ठिकाणी तर कामावर आलेत पण हजेरी सुद्धा लावली जात नाही. म्हणजे हेतू पुरस्पर काहीतरी त्रास द्यायचा आणि त्याच्याकडून इतर कामं करून घ्यायची असं सुद्धा या ठिकाणी या ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करेन की आणि ही जी कर्मचारी आहेत ती खऱ्या अर्थानं सेवा देऊन जेव्हा सेवानिवृत्ती होतात तर त्यांना तुटपुंजी आपल्या त्यांचं हे मिळतं, त्यांना कामाचं सेवा उपदान रक्कम आहे ती निवृत्तीच्या दिवशीच म्हणजे निवृत्तीच्या दिवशीच त्यांना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावं, जेणेकरून कामगारांना सेवानिवृत्ती काळामध्ये मोठा एक आधार मिळू शकतो आणि तो मिळेल अशी आशा या संदर्भात मी बोलून दाखवतोय. आणि धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली.